लहानपणी तू भातुकलीचा खेळ मांडायचीस आणि तो मी मोडून पळून जायचो आणि हसायचो. आणि आता मोठा झालो तरी मीच मोडला ना तुझा भातुकलीचा खेळ ताई. महानाटकी आहे ती मुलगी, खूप हुशार आहे. तू तिला लग्नाची मागणी घातली, कबूल आहे, पण लग्नाची मागणी घालायला तिनं भाग पाडलं तुला. बरोबर तुझ्या वेळचीच बस पकडायची, तीच ट्रेन पकडायची, तुझ्या अवतीभोवती करायचं. कळतंय का तुला? विचार कर जरा, विचार कर. आई काय सांगितलेस तू त्याला? मी काही नाही ग, मी म्हणाले की अंजली आहे, ती पद्माच्या नाही आहे. त्याचं नस काय केलं तू? काय केलं असेल त्याने? अहो मला भीती वाटते. हो श्री, काय झालंय तुला? काय झालं रे बाळा? पद्मजा सोडून गेले मला. मी हा हात कधीच सोडणार नाही. मी हा हात कधीच सोडणार नाही. तुम्ही काय बघत उभे राहिलात? आई आपल्या मुलीला सासरी जाण्यापासून अडवतीये. आनंद होतोय ना बघायला, मजा वाटतेय. पण कुठली आई आनंदाने असं करील? आपल्या मुलीला तिचं सासर पारखं व्हावं असं कुठल्या आईला वाटेल? पण आता तिच्याच भल्यासाठी तुम्हा सगळ्यांसमोर मी सांगते, आजपासून माझी मुलगी इथे तिच्या माहेरीच राहील. हॅलो, नेमका तुझाच आवाज ऐकायचा होता माझ्या नशिबात. आई. ती तुझी आई आहे ना, तुला घेऊन जाणारी आहे का तिकडे? मला तुमच्याशी काही बोलायची इच्छा नाहीये, काही ऐकायचं नाही मला तुमचं. फक्त एवढंच सांगते, तुम्ही कितीही म्हणालात तरी अंजुला मी आता तुमच्याकडे पाठवणारच नाहीये. हे ठरवणारे तुम्ही कोण? उलट मी हे सांगायला फोन केला की पुन्हा तुमच्या त्या अवलक्षणी कार्टीला इथे पाठवू नका. या घरात तिला अजिबात जागा नाही, कळलं? त्या घरातल्या कुणालाही तुझी गरजच नाहीये, ना श्रीकांतरावांना ना आणखी कुणाला. तिला पाठवूच नका म्हणत होत्या. डॉक्टरकडे घेऊन जाऊया का आपण? काय करणार आहे का डॉक्टर? करणी केली त्या पोरीनं. श्यामल पुढे कर आता. जा फोन कर डॉक्टरांना, ते दवाखान्यात आलेत का बघ, आणि आले असले ना तर रिक्षा घेऊन ये आणि याला घेऊन जा दवाखान्यात. हा अंजू, सगळं व्यवस्थित सांगा. बस. आणि औषधं नीट विचारा, गोंधळ करू नकोस. पैसे घेतले का? डॉक्टरांना सगळं सांग. आऊ राग सोडून द्या ना, विसरून जाऊयात सगळं. आता या घरात तुला जागा नाही, कळलं? मला एकदा त्यांच्याशी बोलू दे. त्याला बोलायचं नाही तुझ्याशी. प्लीज एकदा बोलू दे. मला खरंच तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये. सांगितलं ना तुला, या घरात पाऊल ठेवायचं नाही, कळलं?